सर्वप्रथम लोकशाहीच्या सर्व महिला प्रेक्षकांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आपण कोणत्याही गॅरेजमध्ये गेलो तर बहुतांश ठिकाणी आपल्याला पुरुष मेकॅनिक दिसतात। मात्र नागपुरात एक असं गॅरेज आहे जिथे एक महिला गाड्यांची दुरुस्ती करताना दिसतीये। कुटुंबाचा गाडा हाकताना पतीला मदत म्हणून ही महिला गॅरेजमध्ये काम करते। म्हणूनच आजच्या महिला दिनी भेटूयात नागपूरच्या पहिल्या महिला मेकॅनिक संगीता पंचभाई यांना। या आहेत संगीता पंचभाई। गॅरेजच्या व्यवसायावर पुरुषांचीच मक्तेदारी असताना त्या पतीच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या व्यवसायाचं मनोभावे मदत करतायत। महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुरात संगीता पंचभाई राहतात। त्यांनी नागपुरातील पहिली महिला मेकॅनिक म्हणून आपली ओळख निर्माण केली। आपल्या घराचा गाडा हाकताना घरातील सर्व जबाबदारी पार पाडत त्या पतीच्या गॅरेजमध्ये गाड्या दुरुस्ती करतात। काम जैसे जैसे बढ़ते गया तो उनकी मदद करना मुझे जरूरी था। उनकी मैं मदद करने लगी तो एक गाड़ी की जगह 2 गाड़ी बनने लग गई। कि जैसे जैसे काम आने लग गया मुझे और काम भी बढ़ने लग गया तो घर भी अच्छा चलने लग गया। बच्चे बड़े होते जा रहे थे, बच्चों की पढ़ाई को पैसा लग रहा था, तो यही कि इसी की जगह के भरोसे, इसी काम के भरोसे बच्चों को हमने आज अच्छा पढ़ाया है। संगीता या मूळच्या मध्य प्रदेश राज्यातील बैतूल जिल्ह्यातील आहेत। लग्न झाल्यानंतर त्या नागपूरला स्थायिक झाल्या। त्यावेळी त्यांचे पती संजय पंचभाई हे खासगी कंपनीत कामाला होते। त्यांचा पगार कमी होता, त्यामुळे घरचा खर्च भागवणं त्यांना परवडत नव्हतं। म्हणून त्यांनी गॅरेजचा व्यवसाय सुरू केला। या व्यवसायात त्यांना सहकारी कामगाराची उणीव भासत होती। मात्र कुटुंब हाकणे आणि मुलाचं शिक्षण, त्यामुळे सोबतीला कामगार ठेवणं परवडणारं नव्हतं। आणि म्हणून अखेरीस संगीता यांनी पतीच्या कामात मदत करण्याचा निर्णय घेतलाय। मला त्यांची पूर्ण 100% मदत होते आणि त्या घरचेही कामं करतात आणि 12-11 वाजता दुकानामध्ये येतात। कधी लेथ मशीनचे कामं निघतात, कधी स्पेअर पार्ट आणायचे कामं निघतात। मी बाहेरचे कामं आटपून येतो तोपर्यंत मॅडम पूर्ण गॅरेज सांभाळते। मॅडम माझ्यासोबत काम करताय म्हणून माझी मुलं एवढं शिक्षण घेऊ शकले। संगीता पंचभाई यांनी 2 व्हीलर दुरुस्तीचं कोणतंही प्रशिक्षण घेतलेलं नाहीये। त्यांनी केवळ निरीक्षणातून वाहन दुरुस्तीचं ज्ञान आत्मसात केलंय। एवढंच नाही तर संगीता सर्व प्रकारच्या 2 व्हीलर गाड्यांचं इंजिन दुरुस्त केल्यानंतर परत बांधून सुद्धा देतात। त्यांचं कौशल्य बघून ईव्ही ऑटोमोबाईल क्षेत्रातील काही कंपन्यांनी त्यांना प्रशिक्षण घेण्यासाठी आमंत्रितही केलं होतं। मैं उनके साथ सिर्फ बैठती थी, यहाँ सिर्फ काम देखती थी, गैरेज संभालती थी, सिर्फ काम नहीं करती थी उतना। फिर ज़्यादा काम बढ़ते गया तो उसके बाद में फिर फिल्टर खोलना, फिर प्लग खोलना, ऐसे करते करते काम बताते गए। और काम बताते बताते मैं कब काम सीख गई मुझे पता ही नहीं चला। और ऐसा करते करते मैं अभी सारे काम कर लेती हूँ। 2 व्हीलर के, बाइक रहे या एक्टिवा रहे, ये दोनों गाड़ी बना लेती हूँ। संजय आणि संगीता पंचभाई यांना तानिया आणि मयंक ही 2 मुलं आहेत। आपल्या मुलांना देखील इतर मुलांप्रमाणेच चांगल्या शाळेत पाठवावं, त्यांनाही चांगलं शिक्षण मिळावं असं स्वप्न संजय आणि संगीता पंचभाई यांनी पाहिले आणि ते पूर्ण करण्यासाठी त्या प्रचंड कष्ट उपसत आहेत। त्यांची मुलगी तानिया ही एन्व्हायरमेंट सायन्स मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट झाली आहे, तर मुलगा देखील ग्रॅज्युएट झालाय। मम्मी फक्त जाऊन बसायची बिकॉज पप्पा एकटे सांभाळणं म्हणजे पॉसिबल नव्हतं त्यामुळे। आणि नंतर मग हळूहळू काम जास्त कधी कधी यायचं, म्हणजे प्रेशराईज झाल्यामुळे मम्मी कधी कधी हेल्प करायची। जस्ट म्हणजे टूल्स वगैरे असतात काही, तर पप्पांना ते देणं वगैरे करायची। असं करता करता मम्मी जे आहे ते काम पूर्णपणे शिकली। प्राऊड फील होतेच म्हणा आईबद्दल, कारण सगळे लोक म्हणतात का हा तुझी मम्मी भी काम करती क्या, तुम्ही बोलता हा मम्मी भी काम करती करके। प्रत्येक पुरुषाच्या यशामध्ये एका स्त्रीचा हात असतो असं आपण अनेकदा म्हणतो आणि वाचतो देखील। हे संगीता पंचभाई यांनी सिद्ध करून दाखवलंय। म्हणून कुटुंबाची चाकं फिरती ठेवण्यासाठी झटणारे त्यांचे हात बिघडलेल्या वाहनांच्या चाकांनाही गती देत आहेत। आणि म्हणूनच आजच्या महिला दिनी त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाला लोकशाही मराठीचा मानाचा सलाम। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।